गोकुळ निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलं. सुनावणीच्या ऐन तोंडावरती उपनिबंधक देवीदास मिसाळ यांची तडकाफडकी बदली. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय? आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली असतानाच कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते आहे. गोकुळच्या अंतिम मतदार यादीवरील हरकतींच्या सुनावणीला आता सुरुवात होण्याच्या अगदी तोंडावरच विभागीय उपनिबंधक देवीदास मिसाळ यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता नारायण परजणे यांनी अचानक पदभार स्वीकारल्यानं राजकीय पारा चांगलाच चढलाय. मिळालेल्या माहितीनुसार गोकुळच्या प्रारूप मतदार यादीवरती तब्बल 600 ते 700 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकतींवरती आजपासूनच आता सुनावणी सुरू होणार होती. त्यासाठी दूध संस्थांचे प्रतिनिधी सकाळी 11 वाजता मिसाळ यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात पोहोचले होते. मात्र मिसाळ कार्यालयात उपस्थित नव्हते. सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे यांनी त्यांना आणण्यासाठी गाडी गेली आहे असं सांगून प्रतिनिधींना ताटकळत ठेवलं. पण काही वेळातच प्रतिनिधींनी जेव्हा केबिनमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा मिसाळ यांच्या खुर्चीवरच दुसरेच अधिकारी म्हणजेच नारायण परजणे बसल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच आता कार्यालयात एकच गोंधळ उडाला आणि वातावरण तापलं. या सर्व प्रकारानंतर दूध संस्थांचे प्रतिनिधी विकास पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून या तडकाफडकी बदलीमागे कोणतीतरी अदृश्य शक्ती असल्याचा थेट आरोप केला आहे. कोल्हापूर जिल्हा दुग्ध विभाग AR ऑफिस या ठिकाणी 21 तारखेला शेवटची मुदत होती. त्या 21 तारखेपर्यंत ज्या कच्च्या यादीतील सभासद आहेत किंवा ज्यांची नावं आहेत त्यांनीच हरकती घ्याव्यात अशा प्रकारच्या सूचना ठाकरे साहेबांनी आम्हाला दिल्या होत्या. आमचं शिष्टमंडळ ठाकरे साहेबांना भेटलं आणि आम्ही त्यांना विचारले की आज शेवटची तारीख आहे आणि ज्या आम्ही अनेक दूध संस्थांच्यावर किंवा अनेक गोष्टीवर जे आम्ही तक्रार करणार आहेत तिची आम्हाला जरा माहिती दिली तर बरं होईल. तिने आम्हाला असं सांगितलं की जर कच्च्या यादीत नाव असेल त्या व्यक्तीलाच अधिकार आहे की एखाद्या व्यक्तीवर हे करायचं, तक्रार करायचा. ती तक्रार करत असताना एका व्यक्तीच्यावरच करायची आहे असं सांगितलं. आणि दुसरी गोष्ट अशी सांगितलं की हे सगळं होत असताना तुम्हाला 6:15 वाजेपर्यंत त्या तक्रारी द्याव्या लागतील. आज आम्ही साहेबांना जाऊन भेटलो. सकाळी 11 वाजता मिसाळ साहेब आल्यानंतर येतील सुनावणीला आणि आज आपण भेटावं या उद्देशानं आम्ही सर्वजण जवळ जिल्ह्यातले 50-60 दूध संस्थांची ज्या अवसानात दूध संस्था गेल्या होत्या किंवा अनेक ज्या आता जे हिअरिंग आहे त्या दूध संस्थांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करावा आणि माहिती द्यावी आणि कायद्याच्या सहकार कायद्यानुसार आणि सहकार कलमानुसार या ठिकाणी तिची सर्व आणि न्यायालयाला अधीन राहून सर्व निर्णय व्हावेत अशा प्रकारची विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलो होतो. परंतु 11, 11:15, 11:30 वाजले. आदरणीय ठाकरे साहेबांना आम्ही आत गेल्यानंतर विचारले की काय परिस्थिती आहे आणि मिसाळ साहेब किती वाजता येतील. ते म्हणले की गाडी गेल्याने 5 मिनिटात येतील. आणि 5 मिनिटानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आत जाईस तोपर्यंत परत समजलं की त्या ठिकाणी हातकलंगलेचे उपनिबंधक नारायण परजणे साहेब हे त्या ठिकाणी खुर्चीत येऊन बसले. आम्हाला काय समजायचं तयार नाही. 11:30 पावणे-12ला ते येऊन बसतात आणि त्यानंतर आम्हाला लक्षात आलं. आम्ही म्हटलं साहेब तुम्ही मिसाळ साहेब नव्हते. नाही, वैद्यकीय कामासाठी त्यांना त्यांची रजा दिली आणि त्यांच्या ठिकाणी मला बोललोय आणि त्या रजेसाठी प्रज्ञा तायडे मॅडम यांनी त्या ठिकाणी माझी नियुक्ती केलेली आहे. हे राजकारण 100% प्रेशर करून आणि ज्या हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट किंवा सगळीकडे जे पराजय झालेल्या ज्या शक्ती आहेत त्यांनी हा राजकीय डाव करायचा आमच्यावर प्रयत्न केलेला आहे. खऱ्या अर्थानं ह्या दूध संस्था गोकुळमध्ये बसूच नये असा डाव या ठिकाणी केला जात आहे. खऱ्या अर्थानं आम्ही ठाकरे साहेबांना सुद्धा आता विचारलं की ह्या दूध संस्था कोर्टात ज्यावेळी जातात किंवा आपल्या सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळीकडे आम्ही कोल्हापूर कोर्टात बेंच, सर्किट बेंचमध्ये गेलो. त्या ठिकाणी आमच्या विरोधक जे आहेत ते तुम्ही त्याच्या गाडीनं फिरताय, त्यांच्याबरोबर जाताय, त्यांच्यापाशी उठबस करताय आणि ते सांगेल तसं वागताय. तुम्ही खरं बोलणार आहे का नाही. आजही ते आमच्याशी खरं बोललेलं नाहीत, खोटंच बोलले. सातत्यानं आमचा दूध संघ आहे
त्या दूध संघ गोकुळ दूध संघ मोडायचा घाट हे ठाकरे आणि कंपनीनं या राजकीय हेतूसाठी सगळ्या प्रेशरसाठी हे करत आहेत. आणि आम्ही आता त्यांना सांगितलं की तुम्ही पहिली गोष्ट एका व्यक्तीनं एकच व्यक्तीवर तक्रार करायची असा जो विषय होता तो तुम्ही केला काय. एका व्यक्तीनं अनेकांच्या होता कामगारांच्या विषय काढला, कंत्राटदार कामगार असून त्यांचे डेरे असं नाहीत. आणि असं कुठं गोकुळच्या पोटनियमात आहे किंवा कुठे सहकार कायदा आहे की गोकुळच्या कामगाराचे नाव हेच होऊ नये. असले जे प्रकार आहेत किंवा अनेक दूध संस्थेच्या माध्यमातून तिने तक्रार एका व्यक्तीने केले आहेत. एका व्यक्तीने तर तो त्या कच्च्या यादीत नावच नाही अशा व्यक्तीने सुद्धा तक्रार केली. त्यांची छाननीतून तुम्ही का काढलं नाही असं आमचं मत आहे. आणि दुसरी गोष्ट आज जी छाननी चालू झाली आहे त्यांची रीतसर आम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती पोस्टाद्वारे किंवा लेखी स्वरूपात मिळालेली नाही. दुसऱ्या बाजूला अधिकार देविदास मिसाळ यांनी आपली बदली वैद्यकीय कारणास्तव झाल्याचे स्पष्ट करत वादावरती पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पावसाळ्यातील संस्थांना मतदानाचा अधिकार देताना वस्तुस्थिती तपासण्याच्या न्यायालयाच्या सूचनेनंतर ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. ऐन सुनावणीच्या दिवशीच अधिकारी बदलल्यामुळे आता गोकुळच्या पात्र अपात्र संस्थांच्या मुद्द्यांवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आता या नव्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सुनावणीनंतर अंतिम मतदार यादीत नेमक्या किती संस्था पात्र ठरतात आणि गोकुळचा हा राजकीय संग्राम कोणता वळण घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.